नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बी.एड सी.ई.टी एक्झामिनेशन करिता टीचिंग ॲप्टिट्यूड या भागावर 150 पेक्षा अधिक महत्त्वाचे प्रश्न आपण आज डिस्कशन करणार आहोत. लक्षात घ्या, आपल्या बी.एड सी.ई.टी एक्झामिनेशन 2026ला जर आपण टार्गेट करीत आहात, तर यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूडचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण संपूर्ण अध्यापन अभियोग्यताचा जे भाग आहे त्याला अत्यंत सोप्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड या भागातून जे काही प्रश्न विचारलं जाईल ते योग्यरित्या आपण आन्सर करू शकता. आता मित्रांनो, इथे एक लक्षात घ्या, टीचिंग ॲप्टिट्यूड हे पूर्णतः आपण भावी शिक्षक होणार आहोत, तर त्या अनुषंगाने एक डिसिजन मेकिंग टाइप किंवा एक सिच्युएशन क्लासरूममध्ये आपण कशाप्रकारे फेस करू, त्यावर आधारित हा संपूर्ण घटक असतो. त्यामुळे मित्रांनो, त्या अनुषंगाने आपण आन्सर करायचं आहे आणि ही संपूर्ण सीरीज अशा पद्धतीने डिझाइन केलेली आहे, ज्यातून तुम्हाला संपूर्ण टीचिंग ॲप्टिट्यूड कव्हर होईल. टीचिंग ॲप्टिट्यूडला सुरुवात करण्यापूर्वी बी.टी सी.ई.टी एक्झामिनेशन, बी.एड सी.ई.टी एक्झामिनेशनकरिता कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स आहे. मॉक टेस्ट आपल्या प्रॅक्टिसकरिता आहे आणि टॉपिक वाईज एम-सी-क्यूज देखील आहे. या कंप्लीट कोर्सची फीस ₹2000 आहे. सोबतच 2027 करिता जर आपण बी.एड सी.ई.टी एक्झामिनेशन देत आहात, तर त्यासाठी देखील बॅचेस अवेलेबल आहे. आजच या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉइन व्हा. सुरुवात करूया आपण. भारतीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजे NCERT ही भारतीय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका पार पाडतं. तर त्यांची भूमिका काय आहे? ए. शिक्षकांचा पगार आणि रोजगारांच्या अटी नियमन करणे. बी आहे ओके. सो ए आहे रेग्युलेटिंग टीचर सॅलरीज अँड एम्प्लॉयमेंट कंडिशन. बी आहे संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेणं. की सी शिक्षणातील धोरणात्मक मार्गदर्शन देणं आणि शिक्षक आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवर सुधारणा करण्यासाठी संशोधन करणं. चौथं ऑप्शन आहे परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. ओके. शिक्षणातील धोरणात्मक मार्गदर्शन देणं आणि शिक्षण आणि शिकवण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करणे हे काय आहे? NCERTचं कार्य आहे. सो NCERT यांचं इस्टॅब्लिशमेंट 1961 मध्ये झालेलं आहे. तर शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यात ही मदत करतं. सोबतच शैक्षणिक संशोधन करणे, शालेय अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक विकसित करणे, सरकारला शैक्षणिक धोरणासंबंधी सल्ला देणे हे पर्टिक्युलर NCERTचे कार्य आहे.